माझा स्वभाव मृदू आणि मितभाषी. त्यामुळे आईबाबांचा ओरडा नाही की कधी कोणाशी भांडणतंटा नाही. लग्नानंतर सासरची मंडळी कडक स्वभावाची मिळाली तर हिचे कसे व्हायचे असे माझ्या आईबाबांना वाटायचे. पण परमेश्वर कृपेने मला सासू सासरे माझ्या आईबाबांसारखेच मायाळू मिळाले. लग्नापासून ते शेवटच्या आमच्या भेटीपर्यंत बाबा कधीही माझ्याशी उच्च स्वरात बोलले नाही. मग रागावणे भांडणे हे तर दूरच. बाबांना फिरायला खूप आवडायचे. त्यामुळे ते आम्हाला सुद्धा प्रोत्साहन देत. अधेमध्ये सुट्ट्या आल्या की फिरून येत जा, सगळे पाहून घ्या, पाय थकायच्या आधी, असं नेहमी म्हणायचे. लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी जितके सणवार आले प्रत्येक वेळी माझे मुंबईवरून येणे होत नसे. तेव्हा ह्यांच्या मागे लागून फोन करून सांगायचे की तिला ड्रेस घेऊन दे, साडी घेऊन दे. बाबांची माझ्यावर एकच नाराजी असे, रेणू कढी करत नाही. आई हसून सांगतात, रेणूने कढी केली की रेणू चांगली सुनबाई. असो, गमतीचा भाग आहे. पण माझे बाबा आणि माझे सासरे यांना मी कधी वेगळे मानले नाही. दोघांनाही सारखाच मान दिला. अर्थात टाळी एका हाताने कधी वाजत नाही. आईबाबांनीही माझ्यात आणि पिंकीताईमध्ये कधी भेद केला नाही. खंत इतकीच आहे की बाबा बरे होऊन घरी आले असते तर आजारपणातून त्यांना उभे करण्यासाठी थोडीफार का होईना सेवा करता आली असती आणि एका देवमाणसाचे आशीर्वाद घेण्याचे पुण्य लाभले असते. कधी कुणावर न रागावणारा, अपशब्द न बोलणारा, चुगल्या चहाडी न करणारा, अपेक्षारहित असणारा पुण्यवान देवमाणूस बघण्याचा आणि आयुष्यातील सुखदुःखांच्या क्षणात त्यांची सोबत असण्याचा योग माझ्या आयुष्यात होता. तेव्हा मलाही स्वतःला भाग्यवानच म्हणावे लागेल. बाबा, तुम्ही देवाचरणी लीन झालात, पण आमच्यासोबत घालवलेल्या क्षणांनी तुम्ही आमच्या मनात चिरंतन कालासाठी जिवंत असणार आहात. तुम्ही दिलेले नवीन नाव मला फार आवडले. आपल्या घरचा डॉक्टर आहे असं ते मला म्हणायचे. बाबा, तुम्ही जिथे असाल तिथे खूप 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 सुखात राहा, ही ईश्वरचरणी प्रार्थना मी सदैव तुमच्यासाठी करेन. तुमची सुनबाई रेणू.